तैसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता निर्वाणी गोविंदाचे मागे पुढे काहीच साकडे पडून दे तो का म्हणे सत्य कर्मा व्हावे साय घातलिया भय नरका जाणे ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ते द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदेशाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरो तन्नमामि जय जयाजे सदा शिवा परब्रह्म अद्वानंद वैभवा नमो तुझ देवाधिदेवा परमेश्वर जगद्गुरु आता नमो चित शक्ती जय जगन्माता पार्वती आज्ञे जना उत्तम गती जियेची अनुग्रही श्री सद्गुरु कृपे करोणी आधी नमो शिवगण जे का अमर सर्वाहुण तयांसी प्रेमे शरणमी नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन 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 पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताचिया त्यांचा कृपादाने गतेचा विसारो त्यांचा कृपादाने गतेचा विसारो दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांचा कृपादाने गतेचा विसारो गतेचा विस्तार करू प्रथम नमन दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय सुसंवेद्याय आत्मरूपा
देवा तूच गणेशो सकल अर्थमते प्रकाशो म्हणे निवृत्ती दासोवधारी जोजी आत्मरूप गणेशो केली या स्मरण होय सखळ विद्येचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा या दयाळा करुणा करा या दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी करुणा करा या दयाळा करुणा करा या दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन अनुग्रह लाभलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी तपोज्ञान वैराग्य भक्ते स्वरूपम सदा अलंकृतम साधु संन्यास योगम मुख्य विषय वेदांत शास्त्रार्थ नित्यम भक्ताईसे जाणाजे देही उदास गेले आशा पाश निवारणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अन्नदानपूर्ण भक्तिपूर्ण जिथं प्रेमळ अंतःकरणाची माणसं पवित्र अशा या पावनभूमीमध्ये मौजे इंदापूर नगरी इंद्रियेश्वराच्या श्रद्धेनं सकल संतांच्या कृपाशीर्वादानं वैकुंठवासी सद्गुरू रामचंद्र आबा बोधले महाराज यांच्या कृपाशीर्वादानं तसेच वैकुंठवासी गुरुवर्य सद्गुरू चंद्रकांत दादा बोधले महाराज यांच्या कृपाशीर्वादानं आदरणीय अखिल भारतीय वारकरी मंडळ संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य प्रकाश महाराज बोधले यांच्या अनमोल अशा मार्गदर्शनानं गावातील प्रतिष्ठित व्यक्ती लहान थोर मंडळी टाळकरी माळकरी विनेकरी गायनाचार्य मृदंगाचार्य तरुण मित्र मंडळ तरुण भजनी मंडळ महिला भजनी मंडळ सगळ्यांच्या सहकार्यानं चालत आलेला चालत असलेला चालत राहणारा महाशिवरात्री निमित्त कारणानं हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि त्याच्यामधील आजची ही तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराला दिली मी माझं सद्भाग्य समजतो तुमचा आभार व्यक्त करतो सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा अल्पसा परिहार तो असा आता किती 1 तास उरला खटवांग रायाला का अर्धा तास उरला काय मी राहिलेल्या 1 तासामध्ये काय सांगावं 1 तासामध्ये अभंगावरती चिंतन व्हावं 1 तासामध्ये अभंगावरती चिंतन करावं त्याच्यातलाही अर्धा तास तुम्हाला सोडावा लागणार आहे अजून विठाला 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 महान संत अवतारी पुरुष म्हटलं तरी वावगं ठरणार नाही वैकुंठवासी सद्गुरू रामचंद्र आबा बोधले महाराजांच्या विचारावर चालणारं हे गाव आहे गुरुनिष्ठा काय असते
गुरुविषयी भाव काय असतो, गुरुची निष्ठा काय असते, गुरुविषयी निष्ठा काय असते याचा अनुभव घ्यावायचा असेल तर त्यानं इंदापूरमध्ये यावं आणि मग त्याला समजल की गुरुनिष्ठा काय असते. अखंडपणे आतापर्यंत सद्गुरू रामचंद्र आबांनी प्रारंभ केलेला, सुरू केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि तो आतापर्यंत अखंड या शब्दाचा अर्थ आहे ज्याचा कधी खंड होत नाही असा अखंड उत्तरोत्तर वाढत चाललेला हा नामसप्ताह आहे, हा उत्सव आहे. आणि निष्ठा कशाला म्हणतात? ज्यांनी मार्ग दाखवला त्यांना विसरायचं नसतं, मार्गाला लावलं त्यांना विसरायचं नसतं. मार्ग दावोनी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. संतांनी दाखवलेल्या मार्गानं चालू, काहीच अडचणी नाही. आबांनी सांगितलेल्या मार्गानं चालणारं हे गाव आहे. आणि अवतारी पुरुष प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप श्रीराम प्रभूंचे, भगवान श्रीराम प्रभूंचे अवतार म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण जगाच्या पाठीवरती असं कुठं घडलेलं नाही की रक्षा विसर्जनाला राख सावडण्याच्या कार्यक्रमाला वानर सेना हजर व्हावी. हे जगाच्या पाठीवरती कुठं घडलेलं नाही. आपल्या राख सावडायच्या कार्यक्रमाला सगळे पाहुणे येतील का नाही याची शंका आहे. राम भक्त वानर सेना येणं लांबची गोष्ट आहे. वैकुंठवासी सद्गुरू रामचंद्र आबा बोधले महाराज नावातच श्रीराम प्रभूंचं दर्शन व्हावं, त्या रामचंद्र आबांच्या विचारावरती चालणारं हे आपलं इंदापूर नावाचं गाव आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. माझा स्वभाव आहे जया गावी केला वास त्याचे नसावे उदास. आबांच्या विचारावरती चालणारं हे गाव, आबांचं गाव म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आणि त्यांच्या गावी वास केल्याच्या नंतर त्यांच्याविषयी उदास राहणं माझ्या तर परंपरेत बसत नाही. मुळी बाप होता ज्ञानी म्हणून लागलो या ध्यानी जगी बाप ऐसा व्हावा त्याचा वंश मुक्तीस जावा. ऐका, अतिशय अधिकारी आणि अवतारी भगवंताचा अवतार म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. भाग्यवान आहेत तुम्ही. सद्गुरू रामचंद्र आबांच्या पदप्रशान पावन झालेली ही नगरी आहे. गुरुनिष्ठा काय असते? वेद शास्त्र पुराण संत विचार सांगून जातात. निर्गुणाचे ध्यान नयेची करिता सद्गुरूचे ध्यान करा आता. परमात्मा निर्गुण आहे, निराकार आहे, अव्यक्त निराकार नाही जा आकार जेथोनी चराचर हरीसे भजे. परमात्मा निर्गुण आहे, निराकार आहे. निर्गुणाचं ध्यान, निर्गुणाची सेवा सोपी गोष्ट नाही. म्हणून वेदानं शास्त्रानं संत विचार सगळ्यांनी मान्य केलं की निर्गुणाचे ध्यान नयेची करिता सद्गुरूचे ध्यान करा आता. शिव गुरु तेची शिव, शिव तेची गुरु, वेदांत निर्धारू हाचे असे. देव आणि गुरु याच्यामध्ये काहीही फरक नाही. निर्गुण तत्वाची सेवा करता येत नाही, सद्गुरूची सेवा करा, तिथं परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. संतांचे विचार आहेत, योग यागादी साधन प्राप्त नो हे ब्रह्मज्ञान. तुम्ही योग केलं, साधना केली, योग यागादी साधना केली तरी ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होत नाही. शास्त्र सांगतं करिता तीर्थव्रत दान प्राप्त नो हे ब्रह्मज्ञान. तुम्ही तीर्थयात्रा केल्या, चारधाम केलं तरी ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होत नाही. मग ब्रह्मज्ञानाची प्राप्ती कशानं होते? संत सांगतात, जहाली गुरु कृपा ज्याला, जहाली गुरु कृपा ज्याला तुका म्हणे मुक्त झाला. एवढं गुरु कृपेचं महात्म्य आहे. आणि निश्चित
सद्गुरू रामचंद्र आबाची या गावावरती कृपा आहे आणि गुरुविषयी असणारी तुमची निष्ठा ही ती अत्यागत दिसून येत आहे. विठ्ठल विठ्ठल गुरुदेव तू वससे हो सर्व ठाई. रामचंद्र आबांच्या कृपाशीर्वादानं चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्याचा निखारा, त्याच्यावरती काही राख साचली नव्हती यवनांच्या स्वाऱ्यामुळं, पण तरीसुद्धा हा निखारा पुन्हा प्रज्वलित करण्याचं कार्य ज्यांनी केलं आदरणीय गुरुवर्य प्रकाशजी महाराज नावाप्रमाणे प्रकाश प्रज्वलित केला. आणि हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, त्याच्यामधील आजची 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा, सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही, माझ्याकडे वेळ फार कमी आहे. तुम्हा सगळ्यांना ज्ञानोबारायाची तुकोबारायाची मूर्ती समजून अभिवादन करतो आणि मी माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल भक्ताईसे जाना जे देही उदास, गेले आशापाश निवारून विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे मुकुटमणी देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा कथन करणारा आणि माणसाच्या मनावरती चांगलं संस्कार करणारा अभंग आहे. या अभंगामधून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय याच्यावत मनुष्य प्राणी मात्राला तुम्हा आम्हाला खऱ्या संताची खऱ्या भक्ताची ओळख करून देतात. ज्यांना देहासहित वैकुंठाला नेलं, ज्यांच्या इतकी पारमार्थिक उंची लाभलेला वारकरी संप्रदायामध्ये संत दिसत नाही श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय. 13 दिवस अन्न पाणी वर्ज्य करून 5 वेदात ग्रंथ लिहिला आणि 42 वर्ष संत कार्य करून वैकुंठींद्रियान झाले श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय. जाई तू माते न करी सायासा, मी विष्णुदास तैसे नव्हे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय. सिंक जांभळी खोकला ती तुका वेळ वाया गेला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय. ज्या प्रमाणे कळसाचं दर्शन घेतल्यानं भगवंताचं दर्शन घेतल्याचं पुण्य पदरी पडतं असं आपण मानतो ना, आमच्या तुकोबारायांचे अभंग नुसते वाचा ऐका, भागवत धर्माचं रहस्य सापडतं श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय. 350 वर्षापूर्वी 33 लाखाची जहागिरी दान करणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय. 350 वर्षापूर्वी, याच्या पलीकडे जाऊन सांगाल कर्जमाफी हा शब्द जर कुणी अस्तित्वात आणला असेल तर तो श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांनी आणला. सत्ता बळावर नाही, स्वबळावर जगातली पहिली कर्जमाफी करणारा जर कोणी असेल ना, गर्वानं अभिमानानं सांगा आमच्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांनी आणला. ते तुकोबाराय या अभंगातून तुम्हा आम्हाला खऱ्या भक्ताची ओळख करून देतात, संताची ओळख करून देतात. काय फायदा आम्हाला भक्ताची ओळख करून देण्यामध्ये? ऐकणारे म्हटले तुकोबाराय आम्ही संसारी माणसं, भक्ताची ओळख करून देऊन आम्हाला फायदा काय होणार आहे? आम्ही संसारी माणसं, आम्हाला लागतं वित्त पैसा, सब पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई. जेने पाछे नानू छे वो शानू छे, नानू नथी तो मूर्ख छे. पैसा नाही कोणी विचारत नाही. मग तुम्ही ज्या भक्ताची ओळख आम्हाला करून देता त्यांच्याकडून आम्हाला पैसा मिळणार आहे का? कारण तुकोबाराय स्वतःविषयी सांगायचे, आम्ही सदैव सुडुके जवळे येता चोर धाके, जाऊ पुढे भिके कुत्री घर राखती नांदणू गायसी सांगा. मग ज्यांची ओळख करून देतात ते तरी काही श्रीमंत असणार आहेत का? आम्हाला त्यांच्याकडून काय फायदा होणार आहे? त्याही पेक्षा तुकोबाराय एखाद्या आमदाराची खासदाराची ओळख करून दिली असते तर काहीतरी फायदा तरी झाला असता. एखादं दुसरं घरकुल, एखादी विहीर काहीतरी प्राप्त करून घेता आलं असतं. ज्या भक्ताची तुम्ही ओळख करून देता आम्हाला फायदा काय? तुकोबाराय म्हटले बरोबर आहे, माणूस फायद्याशिवाय कार्य करत नाही, फायद्याशिवाय काम करत नाही. ऐका,
वरवर पाहता जरी तुम्हाला भक्ताच्या ओळखीमध्ये काही फायदा दिसत नसाल तर याच्यावत मनुष्य प्राणी मात्राला एक गोष्ट हवी हवीशी वाटते. दुःखाद उद्वेजते जंतु सुखम सर्वाय रुच्यते. दुःख कोणाला नकोय, प्रत्येकाला सुख पाहिजे. मज लागे दुःख व्हावे, आईसे कोणी भावे न जीवे, न वांछिता दुःख पावे, येणे न संभवे स्वतंत्रता. प्रत्येकाला सुख पाहिजे, सुखाची अपेक्षा प्रत्येकाला. नुसतं सुख नाही, चिरंकाळ सुख पाहिजे. देव नसला तरी चालल पण सुख पाहिजे. देवधर्म सांदी पडिले सखळ, विषय गोंधळ गाजत असे. चिरंकाळ सुख पाहिजे. ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेच करी हवं संसारी. चिरंकाळ सुख पाहिजे. मिळतं का हो? मिळतं का सुख? मिळालंय का आतापर्यंत कोणाला? नाही. सर्व अपेक्षा आहे सर्व सुखाची. आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशाशी न पावला, माया वेष्टीला जीव माझा प्राण माझा. माझे सोहित नेनते कोणी. मिळत नाही का? सुखाचा पत्ता चुकला. तुम्हाला सुखाची प्राप्ती अपेक्षा आहे. सुख मिळावं प्रत्येकाला, कीर्तनकाराला, वक्त्याला, ऐकणाराला, टाळकऱ्याला, मृदंगाचार्याला, प्रत्येकाला त्याची अपेक्षा आहे. मग तुम्हाला सुखाची प्राप्ती व्हावी असे वाटत असेल ना तर त्याच्याकरता तुम्हाला संताची भक्ताची ओळख करून घ्यावी लागेल. ऐकणारे म्हणजे काय तुको बरं आहे, तुम्ही सुद्धा आता दुतोंडी बोलायला लागले. काही ठिकाणी तुम्हीच सांगता जीवाला जर सुखाची प्राप्ती करून घ्यावयाची असेल तर त्याच्यासाठी देवाची प्राप्ती करून घ्यावी लागेल. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. देवाची प्राप्ती झाल्याशिवाय जीवाला सुखाची प्राप्ती होत नाही. आणि आता तुम्ही म्हणताय की भक्ताची संताची ओळख करून घेतल्याशिवाय सुखाची प्राप्ती नाही. तुको बरं आहे म्हटले, माझं बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे. संताची ओळख करून घेतल्याशिवाय जीवाला सुखाची प्राप्ती नाही आणि देवाची प्राप्ती करून घेतल्याशिवाय जीवाला सुखाची प्राप्ती नाही. दोन्ही बरोबर आहे. दोन्ही कसं बरोबर आहे? देवतेचे संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत भक्त याच्यामध्ये काही फरक नाही. आता तुम्ही म्हणाल अभंगामध्ये भक्त शब्द आहे, तुकोबर आहे काय? संत ऐसे जाना जे देही उदास म्हटले नाही, भक्त ऐसे जाना जे देही उदास म्हटले. तुम्ही संताचं सांगायला लागला. भक्त आणि संत वेगळे नाही, कार्य एकच आहे, उद्देश एकच आहे, अवतार कार्य एकच आहे. मग वेगळे वेगळे सांगण्याची काय गरज आहे? दोघही भक्तीच करतात. तुकोबर या अभंगातून भक्ताची ओळख करून देतात, सुखाच्या प्राप्ती करता. तुम्ही भक्ताची ओळख करून घ्या, भक्ताची सेवा करा. शिवाय तुम्ही जर म्हणत असाल की देवाची प्राप्ती झाल्याशिवाय सुखाची प्राप्ती होत नाही, ऐका, नाथ बाबा सांगता देवाच्या प्राप्ती करता सुद्धा संत सेवेचीच गरज आहे. हरी प्राप्तीची उपाय, हरी प्राप्तीची उपाय, हरी प्राप्तीची हरी प्राप्तीचे उपाय. धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय. हो येणे साधन हरी प्राप्तीचे उपाय, धरावे संतांचे ते पाय. देवाच्या प्राप्ती करता संतांचं पाय धरा म्हणून सांगितलं, संतांची सेवा करा म्हणून सांगितलं. शिवाय सुख संतांच्या पायाजवळच दिसतं. सुख वाटे हे चिठाई बहु पायी संतांचे. आणि म्हणून अट्टहास पूर्ण तुकोबाराय म्हणतात की सुखाच्या प्राप्ती करता भक्ताची ओळख तुकोबाराय करून देत. दुसरी शंका आहे, तुकोबाराय भक्ताची ओळख करून देतात जीवाला सुखाची प्राप्ती होईल म्हणून. महाराज
सुख आणि दुःख प्रारब्धानुसार माणसाच्या जीवनामध्ये येतं असं संत विचार सांगतात. स्वतः तुकोबराय सांगतात, भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. म्हणून भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. माणसाच्या जीवनामध्ये सुखाचे दिवस, माणसाच्या जीवनामध्ये दुःखाचे दिवस हे प्रारब्धानुसार येत असतात. मग संतांची संगती केली काय, संतांची ओळख करून घेतली काय, संतांची सेवा केली काय, न केली काय, आमच्या प्रारब्धांमध्ये जर सुखाची प्राप्ती होणं नसलच, आमच्या प्रारब्धामध्ये आमच्या कर्मामध्ये जर सुखच नसल, संतांची ओळख करून घेऊन उपयोग तरी काय, संतांची सेवा करून उपयोग काय, आम्हाला सुखाची प्राप्ती होईल का? तुकोबाराय म्हटले बरोबर आहे. भोगतो न घडे संचिता वाचोनी, माझे शब्द आहे, बरोबर आहे. भोग संचिताचे, कर्माचे, प्रारब्धाचे भोग कुणाला चुकले नाही, चुकत नाही आणि चुकणार नाही. मग आमच्या प्रारब्धामध्ये जे संचित रूपानं साठवून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये जर पुण्यच नसल तर आम्ही संतांच्या संगतीमध्ये राहिलो काय, संतांची ओळख करून घेतली काय, संतांची सेवा केली काय, आम्हाला सुखाची प्राप्ती कशी होईल? तुकोबाराय म्हटले बरोबर आहे. शंकेचं समाधान हे तुकोबारायाचं कीर्तन होतं, ते खानापूरच्या महाराजाचं नव्हतं. तुकोबारायानं कीर्तन सांगावं, ऐकणाऱ्या श्रोते मंडळीला एखादा विषय न समजावा, शंका तुकोबारायासमोर त्या ठिकाणी व्यक्त करावी आणि चालू कीर्तनामध्ये त्या शंकेचं समाधान तुकोबारायानं करावं, हे तुकोबारायाचं कीर्तन होतं. आता आम्ही कीर्तन सांगावा, तुमच्या मनामध्ये एखादी शंका उत्पन्न न व्हावा, झाली तरी ती तुम्ही आमच्या समोर न मांडावा, मांडली तरी त्या शंकेचं समाधान आम्ही करू, सांगू शकत नाही. ऐकणारे म्हटले तुकोबाराय, तुमचे शब्द भोगतो न घडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान. आमच्या प्रारब्धाचे जर भोग असतील, आणि खरं आहे माणसाच्या जीवनामध्ये सुख दुःख हे प्रारब्धानुसार येत असतं. बघा, एकाच आईच्या उदरातून जन्माला आलेली दोन भाऊ सख्खे, एक भाऊ श्रीमंत दिसतो, एक भाऊ गरीब दिसतो. आजूबाजूला निरीक्षण करा. एकाच आईच्या उदरामध्ये जन्म घेतलेली दोन मुलं, एक श्रीमंत आहे, एक गरीब आहे, एक सुखी आहे, दुसरा दुःखी आहे. याला कारण काय? भोगतो न घडे संचिता वाचून. त्याच्यातून कोणी सुटलेलं नाही. परिसय गवारा सादर. तुकोबारायानं सगळ्याचं दिवाळ निघलेलं त्या अभंगामध्ये सांगितलं. कर्मे श्रीराम कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे राम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी, कर्मे मनमत झाला से राख. संपूर्ण अभंग अजून पाठांतरात होत नाही. यालाही म्हणावं भोगतो न घडे संचिता वाच. विठाला विठाला परमार्थामध्ये सुद्धा भोग आडवे येतात. विनोदाचा भाग नाही. चालू कीर्तनामध्ये स्वर जाणं, भोगतो न घडे संचिता वाच. कीर्तन सांगत असताना चालू कीर्तनामध्ये विषय विसंगित व्हावा, भोगतो न घडे संचिता वाचोनी. हे भोग आहेत. परमार्थ करण्याकरता सुद्धा, संतांची भेट होण्याकरता सुद्धा पूर्वजन्माची पुण्याई लागते. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, अंतराय मूळ नुपजे तेथे. त्याला पूर्वजन्माची पुण्याई लागते आणि त्याचा प्रतिकार कोणाला करता आला नाही. देवाला सुद्धा करता आला नाही. देवाला करता आला असता, सामर्थ्य आहे त्याच्याकडं, पण त्यानं केलं नाही. का? कायदा मी तयार केला, मीच कायदा मोडला, तर कायद्याचा धाक कोणाला राहणार आहे? म्हणून देवानं वनवास भोगला. का भोगला? प्रतिकार करता आला असता, त्याच्यामध्ये बदल करता आला असता, पण कायदा त्यानं तयार केला. मीच जर कायदा जर पाळला नाही तर त्या कायद्याचा धाक कुणाला राहणार नाही. भोग कुणाला चुकले नाही. सोपं करून सांगू, प्रारब्धाचे प्रकार आहेत, कर्माचे प्रकार आहेत. क्रियामान कर्म आत्ता जे आपण करतोय किंवा वर्तमान कर्म म्हणा, संचित कर्म आपण जे कर्म केलेलं आहे, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत काही गोष्टी चांगल्या करतो, काही गोष्टी वाईट करतो. आपण संध्याकाळी झोपताना विचारही करतो, सकाळी आपल्याकडून वाईट घडलं, वाईट झालं,
दुपारी आपल्याकडून काही गोष्टी चांगल्या झाल्या, जे चांगलं केलं ते पुण्य रूपानं संचितामध्ये साठवून राहतं, आणि जे वाईट केलं ते पाप रूपानं संचित रूपानं ते साठवून ठेवलं जातं. प्रारब्ध कर्म म्हणजे काय, तर हे साठवून ठेवलेलं जे संचित कर्म आहे त्याच्यातला काहीसा भाग भोगण्याकरता काढला जातो, त्याला म्हणायचं प्रारब्ध कर्म. आता आपण परमार्थ करत असताना संप्रदायातल्या परमार्थिक क्षेत्रातल्या माणसाला तुम्हाला सहज कधी कधी नकळत पडलेले प्रश्न आहे. मी एवढा चांगला वागतोय, मी एवढा परमार्थ करतोय, माझ्या नशिबी दुःख का, माझ्या नशिबी अडचणी का? शेजाऱ्याचा सप्त्याचा कधी संबंध नाही, शेजारा कधी हरिपाठाला नाही, काकड्याला नाही, त्याचं मजेत चालू आहे. आपण एक पंढरपुराची वारी चुकवत नाही, एक सप्ताह सोडित नाही, एका कीर्तनाला खाली बसत नाही, टाळी घेऊनच उभा राहतो, तरी माझ्या जीवनामध्ये दुःख. याला आपण काय म्हणू? आत्ता जे तुम्ही वागताय, आत्ता जे कर्म करताय त्याचे भोग तुम्हाला आत्ता नाही. केले कर्म झाले त्याचे भोग आले, केले कर्म झाले त्याचे भोग उपजले मेले ऐसे की, उपजले मेले ऐसे की, हे उपजले मेले ऐसे की, हरिमुखी गातार परे जेता, हरिमुखी गातार परे जेता, केले कर्म झाले त्याची भोग आले. याच्यात सुद्धा 3 कर्म आले. केले क्रियामान कर्म, झाले संचित कर्म, आणि आले प्रारब्ध कर्म. पूर्व मानव जन्मामध्ये जे काही आपण कर्म केलेलं आहे, मग त्याच्यात काही पुण्य केलं असेल, पाप पुण्य समान होतं, त्यावेळेला माणसाचा जन्म मिळतो. जीवन जगत असताना लक्षात घ्यायचं की आपल्या जीवनामध्ये जर दुःख जास्तीचे असतं, दुःख जर जास्त असेल आपल्या जीवनामध्ये, समजून जायचं संचित रूपानं साठवून ठेवलंय, त्याच्यातलं पाप भोगायला आलेलं आहे. आणि ज्या वेळेला आपल्यावरती सुखाचे दिवस आहे, आनंदात आहे, आपल्या भाषेत सगळं टुमटुमीत आहे, त्या वेळेला लक्षात घ्यायचं की संचित कर्मातलं पुण्य खर्ची पडायला लागले. आता मी तुम्हाला विचारतो, आपल्या जीवनामध्ये जास्त सुखाचे दिवस यावे का दुःखाचे यावे? सुखाचे. सुखाचे आले तर संचित कर्मातलं पुण्य खर्च पडतंय, आणि पुण्य जर खर्च झालं तर परमात्म्याची प्राप्ती कशी होणार आहे? आपल्या जीवनामध्ये जेवढे दुःखाचे क्षण येणार आहे, सोपं करून सांगू, असे काही महात्मे का असतात, असंख्य शिष्य समुदाय, एखादं महाराज महाराष्ट्रभर असतं, असंख्य शिष्य समुदाय फॉलोअर्स, आणि एवढा समाज मानणारा असतो. पण एक दिवस असा येतो की एवढा मोठा शिष्य समुदाय असताना सुद्धा त्याला जेलमध्ये जावं लागतं. आता ह्याला आपण काय म्हणणार? जोपर्यंत समाजामध्ये मान सन्मान होता, म्हणजे संचित कर्मातलं जे पुण्य होतं ते खर्ची करत होतं. पूर्व मानव जन्मामध्ये जे कर्म केलेलं आहे, जे पुण्य कर्म केलेलं आहे ते खर्ची, म्हणून सुखामध्ये दिवस. ज्या दिवशी ते संचित कर्मातलं पुण्य कर्म तुमचं संपल, सगळं खर्च होईल, त्या दिवसापासून तुमच्या जीवनामध्ये दुःख प्रवेश करेल, अडचण, कटकटी, संकट. मग ह्या जर प्रारब्धानुसार गोष्टी आहेत, तर मग आम्ही संतांची सेवा केली काय, तुम्ही आम्हाला ओळख करून देताय, त्या भक्ताची ओळख जरी करून घेतली, त्यांची भेट जरी झाली, त्यांची सेवा जरी केली, तर
तरी आम्हाला सुखाची प्राप्ती होणार आहे काय? जर आमच्या प्रारब्धामध्ये संचित कर्मामध्ये आमचा साठा जर पापाचंच असेल तर आम्हाला सुख कुठून मिळणार आहे? तुकोबराय म्हटले बरोबर आहे. पण तुकोबराय म्हटले एवढ्या अभंगाचं तुम्ही माझे चिंतन केलंय. माझा असाही एक अभंग आहे, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेष संत संगी. हे जे कर्म आहे जन्माला आल्यापासून आपल्या बरोबर असतं, मृत्यूच्या नंतर सुद्धा ते आपल्याला चुकत नाही, ते आपल्या बरोबर असतं. पण तुकोबराय सांगतात जेथे जावे तेथे कपाळ सरीशे लाभतो विशेष संत संगी. कर्म कधी कुणाला चुकलेलं नाही, चुकत नाही, चुकणार नाही. कपाळाप्रमाणे तुमच्या बरोबर येणार आहे ते, पण संताची जर कृपा झाली लाभतो विशेष संत संगी. का देतात तुकोबराय? भक्ताची संताची ओळख करून देतात. अनेक कक्षामध्ये याचा विचार करता येतो. ऐकणारे म्हटले तरी संताची कृपा झाली, भक्ताची कृपा झाली, आम्हाला सुखाची प्राप्ती होईल का? प्रारब्धामध्ये बदल करण्याची ताकद संत कृपेमध्ये भक्त कृपेमध्ये आहे का? तुकोबराय म्हटले हो आहे. मोठी मोठी उदाहरणं देतो. सगळ्यात मोठं उदाहरण जयपाल नावाचा राजा, नुसत्या मुलीच होत होत्या. तो प्रारब्धाचे भोग आहेत महाराज. प्रारब्धाचे भोग भोगावेच लागतात. प्रारब्धानुसार सगळ्या गोष्टी घडत असतात. मुलगा होत नाही. जयपाल राजानं आपल्या राणीला सांगितलं या वेळेला जर मुलगा नाही झाला, मुलगीच झाली तर त्या मुलीला जिवंत ठेवणार नाही आणि तुलाही जिवंत ठेवणार नाही. कधी कधी माणसं नशीब प्रारब्ध कर्म या संत विचाराला सुद्धा डावलण्याचा प्रयत्न करतात, पण शेवटी मान्य करतात की संत विचारच खरे आहेत, संताची वचनच खरी आहेत. एक घडलेली घटना सांगाल तुम्हाला या कीर्तनाच्या माध्यमातून. प्रारब्ध कर्म याच्या पलीकडे जाऊन कोणालाच काही भेटत नाही, मिळत नाही. माणूस वशिल्याच्या जोरावरती, पैशाच्या जोरावरती कधी कधी प्रारब्ध बदलण्याचं स्वप्न साकारतो, प्रारब्ध बदलण्याचा प्रयत्न करतो. पण प्रारब्ध संचित कर्म याच्यातून कोणाची सुटका नाही. 5-6 मुली झाल्या, कलियुगातली सत्य घटना आहे. मुलगा होत नाही, अनेक देवांना नवस केले. देवाची अशी लीला आहे, त्यालाही माहिती आहे की त्याच्यामध्ये मला ढवळाढवळ करता येत नाही. त्याच्या प्रारब्धानुसार त्याच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी घडणार आहेत. पण कधी कधी आपण देवाला इतकं साकडं घालतो की देवाचा नाविलाज होतो आणि देव म्हणतो की याच्या प्रारब्धामध्ये नाही, आपल्याला माहिती आहे पण यानं साकडं घातलेलं, हे विनवणी करतोय, हा माझा भक्त आहे. न सांगता त्याला कळू येते अंतःकरण. मग देव काय करतो? देतो, पण त्याच्यावरती येऊ देत नाही. प्रारब्धानुसारच घडतं. त्याच्या प्रारब्धामध्ये मुलगा नव्हता, मुलीच होत्या, पारमार्थिक होतं. देवाला साकडं घातलं. निस्वार्थ अंतःकरणातून विठेवरच्या मालकाची सेवा करणारा तो भक्त होता. कुणीतरी सांगितलं प्रारब्धावरती नशिबावरती अडून बसू नका. पैसा असलं की कलियुगामध्ये सगळ्या गोष्टी प्राप्त करून घेता येतात. कुणीतरी पत्ता सांगितलं. जा म्हटले परराज्यामध्ये, गुजरात नावाच्या राज्यामध्ये तंत्रज्ञान युग आहे हे, कुठं गेलं जग आणि तू प्रारब्धाच्या नशिबाच्या गप्पा गोष्टी ऐकत बसला. अमुक अमुक दवाखान्यामध्ये जा, ते काहीतरी टेस्टो बेबी नावाची शस्त्रक्रिया कर, तुला मुलगा होईल. पैसे असले की कलियुगामध्ये सगळी प्राप्ती करून घेता येते. हे प्रारब्धावरती आणि नशिबावरती काही नसतं. पैशावाला होतं, बायकोला घेतलं, गुजरातला गेलं आणि ती कसली शस्त्रक्रिया केली. 10-15 लाख रुपये गेले, मुलगा झाला. आपल्या महाराष्ट्रात आलं आणि कीर्तन ऐकलं की लोकांना सांगायला लागलं. कीर्तनकाराचा सांगण्याचा धंदा आहे. कीर्तनकाराचं काय ऐकू नका, प्रारब्ध नशिबन कर्मण हे फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत. गेले माझे 15 लाख, पण मुलगा झाला. अनेक देवऋषांनी, अनेक पुजाऱ्यांनी सांगितलं होतं तुझ्या प्रारब्धामध्ये मुलगाच नाही, पुत्र सुखच नाही. कसा झाला मला मुलगा? 15 लाख गेले, पण मुलाची प्राप्ती झाली. आता या असं बोलल्यावर काय असतंय, ढिला भक्त असला की जरा जास्तच ढिला होते. ही म्हणते ती बी खरंच आहे बुवा.
आता 5-6 मुली झाले आणि त्याच्या पाठशाचं 15 लाख जाईनात का पण ह्याला मुलगा झाला म्हणते हे म्हणतंय तेही खरं आहे. मुलगा लहानाचा मोठा झाला, शिकवला, नोकरीला लागला, परदेशामध्ये नोकरी लागली, लाख रुपयाचं पॅकेज, ते गावभर सांगत फिरायचं. प्रारब्ध नशिबावर काही गोष्टी नसतात. हे कीर्तनकार सांगतात, त्यांचा सांगण्याचा धंदा आहे. मुलगा लग्नाला आला, चांगलं स्थळ त्यांच्या प्रमाण पाहायला सुरुवात केली. मुलाला फोन लावला. मुलीच्या शोधामध्ये अनेक स्थळं येतात, 1 लाख रुपये पगार आहे. मुलाला फोन लावला, गावाकडे ये, आपल्याला लग्नाचं बघायचं आहे. फोनवर बोलत बोलत बाथरूमहून बाहेर यायला लागला. पाय घसरून पडला तसा मेला. विनोदाचा भाग नाही. गावाकडं समजलं 6 मुली, त्याच्यानंतर झालेला मुलगा, नवसानं झालेला म्हणा. ज्या वेळेला प्रेत घरासमोर आणलं त्या वेळेला लोक कुजबुजायला लागले. 15 लाख रुपये खर्चिले, 15 लाख रुपये. सोन्यासारखा मुलगा प्राप्त झाला. त्यावेळेला त्या मुलाचा बाप म्हणतो, माझं काहीतरी पूर्वजन्माचं पाप आहे, माझ्या नशिबातच नव्हतं. म्हणजे एका जलधारे भोग प्रारब्धाचा, एका जलधारे, एका जलधारे भोग प्रारब्धाचा, एका जनाचा भोग प्रारब्धाचा, एका जनाचा भोग प्रारब्धाचा. एका जलाधारे भोग प्रारब्धाचा, हरी कृपेचा एका जलधारे भोग प्रारब्धाचा, एका जलधारे भोग प्रारब्धाचा, हरी कृपेचा नाश झाला रे. हरी कृपेचा रे. हे जोरचं पाहिजे. नाथ बाबा म्हणतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. हरीची कृपा झाली तर त्या प्रारब्ध भोगाचा नाश होतो. प्रारब्ध कधी कुणाला चुकलेलं नाही. माणूस शेवटी मान्य करतो. 15 लाख खर्ची झालीच नसते ना, अगोदर जर मान्य केलं असतं. प्रारब्ध आणि नशीब याच्या पलीकडे जाऊन कोणाला काही मिळत नाही. मग आम्ही संताची ओळख तुम्ही तुकोबार आम्हाला करून देता. भक्ताची ओळख करून घेतली, भक्ताची ओळख झाली, भक्ताची सेवा केली, आम्हाला सुखाची प्राप्ती होईल का? प्रारब्धामध्ये बदल करण्याची ताकद संत कृपेमध्ये आहे का? हो का दुराचारी
विषयी अशक्त संत कृपे त्वरित उद्धरते. तुकोबराय म्हटले आहे. अर्धक्षण घडत सगळ्यात मोठं उदाहरण देईल तुम्हाला. जयपाल नावाचा राजा, नुसत्या मुलगा होत नाही. राणीला सांगितलं या वेळेला मुलगा नाही झाला तर त्या मुलीलाही जिवंत ठेवणार नाही आणि तुलाही जिवंत ठेवणार नाही. ऐका ह. दासी हुशार होती. त्याही वेळेला मुलगीच झाली. दासीनं विचार केला. राणी रडायला लागली. राजा आता मलाही जिवंत ठेवत नाही, या निष्पाप लेकरालाही जिवंत ठेवत नाही. मुलाची अपेक्षा आहे. प्रारब्धानुसार मुलगी झाली. त्याचा प्रतिकार कोणाला करता येत नाही. दासी हुशार होती. दासीनं सांगितलं मुलगी झाली, फक्त तुम्हाला ना मलाच माहिती आहे, बाकीच्यांना माहीत नाही. आपण सांगू मुलगा झाला म्हणून. राणीनं सांगितलं हे किती दिवस नाटक चालणार? जेवढ्या दिवस चालल तेवढ्या दिवस तुमचं आयुष्य वाढल. आज तरी मरायचं आहे तर निश्चित आहे, पण थोडंसं काहीतरी नाटक केलं आणि खोटं बोललं, जेवढ्या जास्त आपलं नाटक चालल तेवढं जास्त तुमचे देव तुम्हाला जगता येणार आहे. दासीनं राजाला जाऊन सांगितलं अभिनंदन, मुलगा झाला. राजानं गावभर पेढे वाटले. मुलगा झाला. मुलासारखी त्या मुलीला कपडे घालायला सुरुवात केली. मुलासारखी वागणूक, लहानाचं मोठी झाली ती मुलगी, पण मुलासारखी कपडे, मुलासारखी वागणूक. हळूहळू लहानाचं मोठं केलं. लग्नाला आली ती मुलगी, पण सर्वत्र वावरते मुलगा म्हणून. ज्या वेळेला विवाह ठरवला, लग्न जमलं, त्या वेळेला वयात आल्याच्या नंतर लग्नाच्या वेळेला त्या मुलीनं विचार केला की आपण एक मुलगी आहे आणि एका मुलीचं मुलीशी विवाह, मुलीचं मुलीशी लग्न. राणीनं आईनं सगळा इतिहास सांगितला. आत्तापर्यंत हे नाटक चाललं म्हणून आत्तापर्यंत तुझी आई जिवंत आहे आणि आत्तापर्यंत तू जिवंत आहे. मुलीनं विचार केला हे बरोबर आहे तुमचं की आत्तापर्यंत नाटक चाललं म्हणून आत्तापर्यंत जगता आलं, पण हे किती दिवस चालणार आहे? एका मुलीबरोबर मुलीनं लग्न करायचं, पुढचं कसं? त्या मुलीनं विचार केला आपण जर लग्नाला नकारा द्यावा, आपण जर आपल्या वडिलांना खरं काय आहे ते सांगावं, नाटक संपल आणि आईला ना मला दोघांनाही मरावं लागल. मुलगी हुशार होती. मुलीनं विचार केला आपणच जर आत्महत्या केली तर कमीत कमी आपली आई जिवंत राहील. आत्महत्या करण्याच्या हेतून ती मुलगी घराच्या राजवाड्याच्या बाहेर पडली आणि अरण्यातून चालत असताना ज्ञानोबारायाची दिंडी त्या रस्त्यानं चालत होती. आत्महत्या करण्याचा विचार मनामध्ये घोळत असताना त्या मुलीनं विचार केला असंही मरायचं तसंही मरायचं, आत्महत्याच करायची. साधू संतांची दिंडी चाललेली आहे, संतांचं दर्शन घेऊन आत्महत्या करू. ज्ञानोबारायाच्या पायावरती नतमस्तक झाली, मुलाची कपडे घातलेली. ज्ञानोबारायाच्या पायावरती नतमस्तक झाल्याच्या नंतर ज्ञानोबारायाच्या मुखातून शब्द गेले उठ मुला, उठ मुला म्हटल्याच्या नंतर ती मुलगी रडायला लागली. मी मुलगा नाही, मी मुलगी आहे. ज्ञानोबाराय म्हणले उठ. ज्या अर्थी माझ्या मुखातून शब्द गेला उठ मुला, तू मुलगा आहेस. जिही निमिष मात्रे देह पलटिल. केला
मात्रे देह पलटिला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. ज्ञानोबारायाची कृपा झाल्याच्या नंतर, संतांची कृपा झाल्याच्या नंतर एका स्त्रीचा पुरुष होऊ शकतो, प्रारब्धामध्ये बदल होऊ शकतो. आपल्याला सुखाची प्राप्ती होणार नाही का? म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुम्हाला सुखाची प्राप्ती करून घ्यावं याची असेल तर त्याच्याकरता मी तुम्हाला खऱ्या भक्ताची, खऱ्या संताची ओळख करून देतोय. रामायणाचे अभ्यासू माणसं आहे तुम्ही सगळे. रामायणामध्ये सप्तपाश सांगितलेले आहेत. पाशाचे प्रकार अनेक आहेत. काळपाश, कर्मपाश, धर्मपाश, मोहपाश, मायापाश, ब्रह्मपाश, सप्तपाश आहेत. या सप्तपाशाचं ज्यांचं निवारण झालेलं आहे ते भक्त आहेत. तुकोबाराय या अभंगातून भक्ताची लक्षणं सांगतात, भक्ताची ओळख करून देतात. का? जीवाला सुखाची प्राप्ती होण्याकरता भक्ताची ओळख करून देतात. भक्ताची ओळखच करून देतात. मग भक्ताची लक्षणं सांगण्याची गरज का पडली? पोटासाठी संत झाले कलेत बहुत. आमच्यासारख्या कीर्तनकाराचे, वक्त्याचे सप्तपाशाचं निवारण झालेलं नाही. खऱ्या भक्ताची, खऱ्या संताची ओळख तुकोबाराय करून का देतात? खऱ्या संताच्या, खऱ्या भक्ताची ओळख जर तुम्हाला झाली, ते ओळखता जर आले आणि खऱ्या भक्ताची, खऱ्या संताची जर भेट झाली, त्यांची जर तुम्ही सेवा केली, निश्चित तुम्हाला परमसुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. होईल का? शंकाय, शंकाच नाही, होणार. पुरावे त्याला. संतांचे सुख झाली या देवा, म्हणून सेवा करी त्यांची. संतांमुळे देवाला सुख होतं म्हणून देव संतांची सेवा करतो. संतांमुळे जर देवाला सुख प्राप्त होत असेल आणि देव संतांची सेवा करत असेल, तुम्हा आम्हाला सुखाची प्राप्ती होणार नाही का? तुळशीच्या बनी जणी उकलती वेणी, जनाबाईच्या केसातल्या ओवा जगाच्या मालकानं माराव्या. काय भाग्य आहे महाराज. का तुकोबाराय भक्ताची ओळख करून देतात. काय त्या ओवाचं सुद्धा भाग्य असेल की जगाच्या मालकाच्या हातून मरण यावं. माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाली वेणी, जगाच्या मालकानं जनाबाईची वेणी घालावी. का देतात तुकोबाराय भक्ताची ओळख करून? का होतं देवाला सुख? भक्ताचं कार्य अनमोल आहे, भक्ताचं अवतार कार्य अनमोल आहे, भक्ताचं जगणं अनमोल आहे. स्वर्गातलं अमृत नासलं, इंद्रदेवाला काळजी पडली, अमृत नासलं, पंढरपुरामध्ये आणलं, विठेवरच्या मालकाला म्हणावं स्वर्गातलं अमृत आहे, हे दूषित झालं, याला पवित्र कसं करावं, याला शुद्ध कसं करावं. विठेवरच्या मालकानं चोखोबारायाला आवाज द्यावा, चोखोबा. चोखोबारायाच्या हाताच्या नुसत्या स्पर्शानं स्वर्गातला अमृत पवित्र व्हावं. भक्ती किती श्रेष्ठ, याच्या पलीकडे जाऊन काय सांगावं. का तुकोबाराय, का देवाला सुख होतं, का देव भक्ताची संताची सेवा करतो आणि का तुकोबाराय तुम्हा आम्हाला भक्ताची ओळख करून देतात. चंपा नावाचं सरोवर दूषित झालं, पुराणात कथा आहेत. काळजी पडली अनेक ऋषी महाऋषीला. एका महात्म्यानं सांगितलं चंपा सरोवरामध्ये भिल्ल जमातीतल्या शबरीचं चरण तीर्थ त्या चंपा सरोवरामध्ये नेऊन टाका, चंपा सरोवर पवित्र होईल. भिल्ल जमातीतली शबरीचं चरण तीर्थ घेतलं, चंपा सरोवरामध्ये नेऊन टाकलं, चंपा सरोवर पवित्र झालं. भक्ती किती श्रेष्ठ आहे. का तुकोबाराय भक्ताची ओळख करून देतात. सप्तपाशाचं निवारण झालं ते भक्त आहेत. काळपाश, काळाच्या तडाख्यातून कोणी सुटलं नाही, पण भक्तांना, खऱ्या संतांना त्या काळपाशाचं भय नाही, त्याचं त्यांनी निवारण केलेलं आहे. काळाचा तडाखा कुणाला सुटला नाही. येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव केते रे. पण संताच्या भक्ताच्या बाबतीमध्ये काळपाशाचं त्यांना निवारण केलेलं आहे. पुरावा आहे, त्या नाही मागुता जन्म घेणे. जन्म मरणाचं दुःख संतांना नाही. कालपाश, कर्मपाश, कर्माचा गुंतोड आहे, पण त्याचंही निवारण संतांनी केलेलं आहे. मोहपाश, याच्यामध्ये संत भक्त अडकले नाही, त्याचं निवारण केलेलं आहे. मोह नाही. दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, सोने रुपये आम्हा मृतके समान, माणिक पाशानं खडे जैसे. मोहपाशाचं निवारण झालेलं आहे. मायापाश,
जे सत्य आहे ते झाकून ठेवते. माया भगवंताची अचिंत शक्ती आहे. सत्य आहे ते झाकून ठेवते आणि जे असत्य आहे ते सत्य मानायला आपल्याला तयार करते. ती माया आहे. पण त्याचंही निवारण संतांनी केलेलं आहे. त्याला पुरावा आहे. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. मायापासाचं निवारण संतांनी केलेलं आहे. खऱ्या भक्ताचं निवारण झालेलं आहे. ब्रह्मपाश आपण सगळे त्याच्या कायद्यामध्ये आहोत. रामायणामध्ये सप्तपाश सांगितले. अनेक ठिकाणी अनेक पाश सांगितलेले आहेत. पुत्रपाश आहे, धर्मपाश आहे, कुठल्याही पद्धतीचा पाश असू द्या. सप्तपाशाचं ज्यांचं निवारण झालं त्यांना भक्त म्हणतात. तुकोबऱ्या अभंगाच्या प्रथम भक्त ऐसे जाना जे देही उदास. जे देहावरती उदास आहेत ते भक्त आहेत. आणि सप्तपाशाचं ज्यांचं निवारण झालेलं आहे त्यांना संत म्हणतात, त्यांना भक्त म्हणतात. त्यांची ओळख तुकोबराय करून देतात. देहावर उदास असणारे आणि सप्तपाशाचं ज्यांचं निवारण झालेलं. देहावर उदास राहणं म्हणजे काय? ज्यांचं सप्तपाशाचं निवारण झालं. देहावर उदास राहणं, सप्तपाशाचं निवारण करणं कुठल्या साधनाच्या बळावरती तुकोबराय त्यांना ते जमलं. ते साधन कुठलं? तुकोबराय म्हटले विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. एक विषय सखळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी इतरी. आवडे हे एक, नावडे अनेक. त्यांचा विषय एकच आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. माणसाला चार गोष्टी आवडाव्या, चार गोष्टी आवडू नये. शास्त्र सांगतं, तुकोबराय सांगतात, चार गोष्टी माणसाला आवडाव्या. आवडे पंढरी भीमा पांडुरंग, चंद्रभागे लिंग पुंडलिक. आणि चार गोष्टी माणसाला आवडू नये. नावडे जनधन माता पिता. खऱ्या भक्ताला, खऱ्या संताला चार गोष्टी आवडत नाही. नावडे जनधन माता पिता. का नावडे जन? बहुत छंदाचे बहु असे जन, नै वाटू मन त्यांच्या संगी. तुका म्हणे दुतोंडी जग. दुतोंडी आहे आणि नये वाटू मन त्यांच्या संगे. म्हणून त्यांच्या बरोबर खऱ्या संतांना, खऱ्या भक्तांना जण आवडत नाही. तुकोबरायचा एक प्रसिद्ध अभंग आहे. का नावडे जण?
आचार करिता म्हणती हा पसारा, न करिता आचार करिता म्हणती हा पसारा, न करिता नरा निंदिता ती. तुकोबराय म्हणतात, एखादं शास्त्रोक्त पद्धतीनं पूजापाठ करतो, लोक त्याला नावं ठेवतात. तासभर देव चुळीत बसतं, ही असली कसली पूजा आहे. मग एखादा विचार करतो, शास्त्रोक्त पद्धतीनं पूजा करायला गेलं तर लोक नावं ठेवतात. आपली 10-15 मिनिटात केलेली बरी, नको नाही केलेलीच बरी. नाही केली त्याला नावं ठेवतात. न करिता नरा निंदिता ती. नावडे जण, का नावडे जण? बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ, न बोलता सखळ म्हणती गरवी. एखादं भडाभडा बोलून जातं आपल्या भाषेत, त्याच्या मनात काही राहत नाही, बडबड नाही बोललं तरी बोलणार. लोक त्याला नावं ठेवतात. खापराचं असतं तर फुटून गेलं असतं, रिकामी बडबड आहे. मग एखादा असतं त्याचे शब्द विकत घ्यावे लागतात, ते शब्द विकत घेतल्यासारखं बोलतं, त्याला की बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ, न बोलता सखळ म्हणती गरवी. एखादं शब्द विकत घेतल्यासारखं बोललं, लोक त्यालाही नावं ठेवतात. घडाघडा बोलतच नाही, मनात गाठ आहे हो. याच्या पुढं जाऊन सांगतात तुकोबाराय, नावडे जन, का नावडे जन? भेटी नव जाता म्हणती हा निष्ठूर, जाता येता घर बुडाले. एखादं गावात आलं, दारातून गेलं, घरी नाही आलं, आणि शेजाऱ्याने सांगितलं तुमचा पाहुणा दिसला होता, दारातून गेला, घरी नाही आला, त्याला त्याच्याकडं लय पैसा झाला हो. भेटे नव जाता म्हणते हा निष्ठूर झाला हो. गावात येतं, दारात येतं, पण आमच्यासारख्या गरीबाच्या घरी येत नाही, ते निष्ठूर झालं. एखादा असतं माझ्यासारखं बिनबोलाय मेहमान, काही काम आलं तरी घरी येणार, काय त्यालाही लोक नावं ठेवतात. जाता येता घर बुडाले, त्याचं काम असतं, उग घरी येतं आमच्या चहाला बुडवतं. का नावडे जण? याच्या पुढं जाऊन तुकोबाराय सांगतात, लग्न करू जाता म्हणती हा मातला, न करिता झाला नपुसक. एखाद्यानं लग्न केलं, येणकेनं प्रकाशानं, पहिली बायको मेली, ते प्रारब्धाच्या गोष्टी. पहिली मेली, दुसरीच्या शोधात आता भेटत नाही, ती विषय सोडून द्या, पण भाकर तुकड्यासाठी लोक त्याला नावं ठेवतात. पहिली होती ती मारली ना, आता दुसरी बघत फिरायला. एखादा म्हणतं, लोक नावं ठेवतात 2-2 लग्न केल्यावर, आपण करायचंच नाही, त्याला लोक नावं ठेवतात. न करिता झाला नपुसक, काहीतरी अडचण दिसते तवा राहिलं एवढं वय झालं तरी. मग तुकोबाराय म्हणतात नावडे जण. मग तुकोबाराय सोपी भक्ती सांगतात. तुका म्हणे आता ऐकावे वचन, त्याजोनिया जन भक्ती करा. जनाचा विचार करत बसू नका. जनाचा विचार करत बसाल, लोकाचा विचार करत बसाल, लोक घोड्यावर बसू देत नाही, पायी चालू देत नाही. चांगलं वागलं तरी नावं ठेवणार आहे, वाईट वागलं तरी नावं ठेवणार आहे. म्हणून खऱ्या भक्ताला, खऱ्या संताला नावडे जन. तुकोबाराय नावडे जन हे पटलं वा. नावडे जन, नावडे धन, हे काय बाकी आम्हाला मनाला पटत नाही. कारण पैशाशिवाय जगात काहीच चालत नाही. आता परमार्थ पैशाशिवाय होत नाही, फुकट होतच नाही ना. मग नावडे धन हे बाकी मनाला पटत नाही. खऱ्या भक्ताला पैसा आवडू नये म्हणले नाही आवडत. का? धनाच्या पाठीमागं कोट्यावधी अनर्थ आहे. तुकोबाराय सांगतात, धनवंता पुरुषाशी
स्त्री लवे टवे करी जैसी कुटका देखून या शुनी हालवी पुच्छासी कुकंत. धनवंता पुरुषाच्या पाठीमाग हे असे अनेक अनर्थ असल्या कारणामुळे तुकोबाराय म्हणतात की खऱ्या भक्ताला जनही आवडत नाही, खऱ्या भक्ताला धनही आवडत नाही. नावडे जन, नावडे धन, नावडे माता पिता, हे बाकी मात्र महाराज तुमचं आता चुकतंयच. नावडे जन ठीक आहे, नावडे धन ठीक आहे, पण नावडे माता पिता, कारण सकल संत वेद शास्त्र पुराण सांगत सकळ तीर्थाची ये धुरे जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीर लोण कीजे. धन्य पुंडलिका बहुबरे केले निधान अनिले पंढरीये युघ्या 28 विठेवरी उभा वामांगे रुखमाई दिशे दिव्य शोभा. आणि तुम्ही म्हणता नावडे माता पिता. तुकोबाराय म्हटले मी माझ्या मताशी सहमत आहे. खऱ्या भक्ताला नावडे माता पिता, खऱ्या संताला नावडे माता पिता. असं कसं मी सांगतो म्हटले तुम्हाला. खऱ्या भक्ताला मायबापही आवडत नाही, पण कोणते मायबाप आवडत नाही, कोणते माता पिता आवडत नाही. प्रल्हाद जनके विभीषणे बंधू राज्य माता निंदू भरते केले. खऱ्या भक्तीमध्ये खऱ्या परमार्थामध्ये आड येणारा जर भाऊ असल नावडे बंधू, खऱ्या परमार्थामध्ये आड येणारी जर कैकई सारखी आई असल तर नावडे माता. भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपू सारखे जर वडील असल, हिरण्यकश्यपू सारखा जर पिता असल, जो खऱ्या भक्तीमध्ये आड येणार आहे नावडे पिता. म्हणून तुकोबाराय म्हणतात खऱ्या भक्ताला, खऱ्या संताला नावडे जन, नावडे धन, नावडे माता पिता. विठोबार खुमा, विठोबार खुमा, विठोबार खुमाई, विठोबार खुमा, विठोबार खुमाई, विठोबार खुमा, विठोबार खुमाई, विठोबार खुमा, विठोबार खुमा, विठोबार खुमा, विठोबार खुमा, विठोबार खुमा, विठोबार खुमा, विठोबार पुंडलिका वरदे हरी विठ्ठल ज्ञानदे. विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, विठोबार खुमाये. भक्ताईसे जानाचे देही उदास गेले आशा पाश निवारोणी. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता. ऐकणारे म्हटले तुकोबाराय खऱ्या भक्ताची ओळख करत असताना तुम्ही सांगितलं देहावरती उदास आहे, सप्तपाशाचं निवारण ज्यांचं झालेलं आहे ते खरे भक्त आहे. खऱ्या भक्तांना नावडे जन धन माता पिता हेही समजलं. पण आमचा एक प्रश्न आहे तुम्हाला. खऱ्या भक्ताला जनही आवडू नये, खऱ्या भक्ताला धनही आवडू नये, खऱ्या भक्ताला माता पिताही आवडू नये, जगातलं काहीच आवडू नये, मग निर्वाण कालाचं त्याला काही चिंता आहे की नाही? आपल्या भाषेत सांगायचं झालं म्हातारपणी त्याला कशाचा आधार आहे? तुकोबाराय म्हटले निर्वाण कालाचा आम्हाला भय नाही, निर्वाण कालाची आम्ही चिंता करत नाही. निर्वाणी गोविंद, निर्वाणे गोविंद आचे मागे पुढे, निर्वाणे गोविंद आचे मागे पुढे, निर्वाणी गोविंद आचे मागे पुढे, निर्वाणी गोविंद आचे मागे पुढे, निर्वाणे गोविंद आचे मागे पुढे, निर्वाणे गोविंद आचे मागे पुढे, निर्वाणी गोविंद आचे मागे पुढे, निर्वाणी गोविंद आचे मागे पुढे. काही जसाकडे पडू दे, काही जसाकडे पडू दे, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय
गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नये दे. निर्वाण कालाची चिंता आम्हाला नाही, निर्वाण कालाचं भय आम्हाला न सांगता त्याला कळू येते अंतःकरण. निर्वाण कालाचा आम्ही भय, निर्वाण कालाची आम्हाला भीती नाही, तेव्हा आम्हाला आत्मविश्वास आहे. मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया अगाध निवारया. अगदी त्याने याप्रमाणे तुकोबाराय म्हणतात, निर्वाण कालाचा आम्हाला भय नाही, निर्वाण गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे. कितीही मोठं संकट आमच्यावरती येऊ द्या, तो आमच्यासाठी धावून येणार, आम्हाला आत्मविश्वास आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की निर्वाण कालाचा आम्हाला भय नाही. तर बोलण्याच्या ओघामध्ये माझ्याकडे वेळ कमी, मला थोडा पसारा घ्यायची सवय आहे. एवढ्या धावत्या वेगामध्ये चिंतन करणं आणि एकतर आपल्याला लय अडचणी. पांडुरंग महाराज शिक्षण नाही, बिगर डिग्री महाराज, आपल्या भाषेत लायसन नाही. या कीर्तनाच्या माध्यमातून सांगून जाईल. आज आता धावत्या वेगात ज्यांना जे आपले संयोजक मंडळीत त्यांचं नाव घेण्याचं विसरून गेलं. आदरणीय आता त्यांनी आपल्याला संयोजक झालेत म्हटल्यानंतर त्यांचं नामाचा उल्लेख करणं तरी आपलं काम आहे. आदरणीय हरिभक्त पारायणाचार्य शंकरराव जाधव महाराज, तसेच आदरणीय हरिभक्त पारायणाचार्य आमचे गोरख मामा माळे, हे संयोजक मंडळी. आणि त्या अनुषंगानं मला इथं त्यांनी कीर्तन सांगण्याची संधी दिली. तुकोबाराय म्हणतात, निर्वाण कालाचा आम्हाला भय नाही, आम्हाला चिंता नाही. पडता जड भारी दासे आठवावा हरी, मग तो होणे दिशीन आड घाली सुदर्शन. या न्यायाप्रमाणे तुकोबाराय म्हणतात, निर्वाण कालाचा आम्ही भय करत नाही. कारण कितीतरी उदाहरण आहेत. आता काय 10-15 मिनिट तुमच्याकडून मागून घेणारच आहे. आणि त्या अनुषंगानं आणि मुळात माझं कीर्तन म्हणजे ऐशियांची चरित्र जो आवडी ऐकी तो या भक्ताबरोबर आहे. मी भक्त चरित्राचा अभ्यासक नाही, संत चरित्राचा अभ्यासक नाही, पण संत चरित्राची आवड जोपासणारा एक ध्येय वेडा वक्ता आहे. अलीकडच्या काळामध्ये चरित्रपर कीर्तन जवळजवळ बंदच झाली. फक्त चरित्रपर कीर्तन म्हटलं तर आपलं काल्याचं कीर्तन, चरित्र ते उच्चारावे देवे केले गोखोळे. चरित्रपर कीर्तन आदरणीय आपल्या गावचे पांडुरंग महाराज ह्यांचा जो काळ होता, त्या काळी कीर्तनाच्या माध्यमातूनच संतांची चरित्र ऐकायला मिळायची, रामायण ऐकायला मिळायचं, महाभारत ऐकायला मिळायचं, भागवत ऐकायला मिळायचं. आता अशी परिस्थिती झाली, कानाचा डॉक्टर वेगळा, डोळ्याचा डॉक्टर वेगळा, हृदयविकार तज्ज्ञ वेगळा. तसं आपल्या संप्रदायात सुद्धा झालं. संतांची चरित्र जर ऐकायची असेल तर एखादा चरित्रकार बघावा लागतो, त्याला 5-50 हजार द्यावे लागतात आणि मग आपल्याला संतांची चरित्र ऐकायला मिळतात. पूर्वीचा काळ अतिशय छान होता. वारकरी संप्रदाय, शिस्तीचा संप्रदाय, कीर्तनाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी ऐकायला मिळत होत्या. विठ्ठल विठाला 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 विठ्ठल. निर्वाणे गोविंदा से मागे पुढे काहीच साकडे पडून दे. कितीही मोठं आमच्यावरती संकट येऊ द्या, संतांची चरित्र, भक्ताची चरित्र ऐकण्याची मानसिकता अंतःकरणामध्ये निर्माण करा. त्या गोष्टी नाहीत. आणि संतांची चरित्र सांगताना ही गोष्टी सांगतं हे म्हणायचं पाप सुद्धा करू नका. संतांच्या भक्ताच्या कथा आहेत, संतांची चरित्र आहेत, मानवी मनावरती चांगले संस्कार करणारी संतांची चरित्र आहेत. सत्ता संपत्तीच्या स्पर्धेमध्ये जीवन जगणारी तुम्ही आम्ही माणसं आहे. या सत्ता संपत्तीच्या स्पर्धेमध्ये मनशांती पासून पोरकी झालेली तुम्ही आम्ही माणसं आहे. मनाला समाधान मिळावं असं जर वाटत असेल, संतांची चरित्र, भक्ताची चरित्र ऐका, आत्मसात करून घ्या आणि त्याची आवड अंतःकरणामध्ये जोपासा.
तुम्हाला चटकदार मटकदार ऐकायची सवय लागली, चटकदार मटकदार खायची सवय लागली. अलीकडची पिढी एक टाइम धाब्यावर जेवायला जाते. चटकदार मटकदार खायला गोड लागतं, ते जिभीची चोचली पुरवण्यासाठी चांगलं आहे, पण शरीरासाठी पोषक नाही. तसं चटकदार मटकदार सासू सुतांच्या गप्पा ऐकायला मनोरंजन बरं वाटतं, पण मानवी मनावरती चांगले संस्कार करण्याकरता त्याला संतांची चरित्र भक्ताची कथा ऐकाव्या लागतात. त्यावेळेला मानवी मनावरती चांगले संस्कार होतात. विठ्ठला विठ्ठल कितीही मोठं संकट येऊ द्या, ऐका, आपल्या या भारत देशामध्ये असे काही संत होऊन गेले, असे काही भक्त होऊन गेले, कितीही मोठं संकट येऊ द्या, सामान्य जीवाला मूर्तीत दर्शन आहे, साधकाला स्वप्नात आहे, सिद्धकाला साक्षात्कार रूपाने, प्रत्यक्ष दर्शन समाला नाही. सामान्य जनाला आकलन करण्याजोगी गोष्ट आहे. प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन व्हावं असं वाटत असेल, आपल्या संकटात समयी जगाचा मालक धावून यावा असं वाटत असेल, तर त्याच्याकरता संत व्हावं लागतं. लाखा कोल्हाटी नावाचं एक पात्र आहे, 10-15 मिनिटात सांगून जाईल. ही संतांची चरित्र अशी आहेत, नाही समजली, नुसती कानावर जरी पडली तरी माणसाच्या मनावरती चांगलं संस्कार करणारी चरित्र आहेत. मग माझा एक स्वभाव आहे म्हणा, माझा एक